नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। नवी मुंबई महानगरपालिकेत चांगली भरती आलेली आहे। 620 जागांसाठी भरती आलेली आहे। याच्यामध्ये खूप सारे पद आहेत, पण त्या सर्व पदांसाठी शैक्षणिक अर्हता काय असणार आहे, तुम्ही कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतात हे तुम्हाला कसं कळणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। सर्व पदांविषयी माहिती घेऊया की त्याला काय काय अनुभव सांगितलेले, काय काय पात्रता सांगितली, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे की तुम्ही कोणकोणत्या पदांसाठी जे आहेत तर ते पात्र ठरत आहात। तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही देखील सरळ सेवा आणि महानगरपालिका भरती यांची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच लॉन्च केलेली, याची फी सध्यासाठी फक्त आपण 999 रुपये ठेवलेली। अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हालाही वाटत असेल की आपण व्यवस्थित पद्धतीने तयारी करावी, टेस्ट द्यावी, तर या टेस्ट सिरीज देखील अवेलेबल आहेत। आपल्या जवळपास 100 टेस्ट तुम्हाला इथं बघायला मिळतील, हे देखील तुम्ही जॉईन करू शकतात। अधिक माहितीसाठी या नंबरला कॉल करा किंवा आपलं इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी नावाने प्ले स्टोअरला ॲप आहे, ते देखील तुम्ही डाउनलोड करू शकता। चला तर आता आपण सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या पाहूया। एक एक पद बघणार आहोत, सर्व काही पदांविषयी आपण माहिती जी आहे तर ते घेणार आहोत। बघा, पहिलं जे पद आहे तर ते आहे बायोमेडिकल इंजिनियर। बघा, नावातच आहे मेडिकल बायो, म्हणजे हे काय, हे मेडिकलच्या फील्डची संदर्भात असणार आहे। परंतु मित्रांनो याचं पेमेंट सगळ्यात जास्त आहे, S15चं पेमेंट आहे मित्रांनो, खूप चांगलं पेमेंट आहे। 41,800 1,32,300 एवढं पेमेंट पाहायला मिळतं। परंतु याची अर्हता काय म्हटलेली आहे की त्याने बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली पाहिजे। कशाची? बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली पाहिजे आणि त्याने 2 वर्षाचा अभ्यासक्रम पाहिजे। त्याचा 2 वर्षाचा अभ्यासक्रम जो आहे तो त्याचा पूर्ण पाहिजे। मराठी भाषेचं ज्ञान हे काही विशेष नाही, प्रत्येकाच्या 10वी 12वी मध्ये मराठी हा विषय असतो, तो काही इश्यू येत नाही। पुढे सिव्हिल इंजिनिअरिंग साठी आहे हे कनिष्ठ अभियंता गट क सिव्हिल इंजिनिअरिंग साठी S14 चांगला असं जागा आहे। बाकी याला काही अनुभव सांगितलेला नाही, फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग शाखेची पदवी असली पाहिजे, म्हणजे डिप्लोमा चालणार नाही, तुमच्याजवळ इंजिनिअरिंगची डिग्री पाहिजे। पुढे कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनियर, इथं पण चांगले बायोमेडिकल इंजिनिअरिंगची पदवी पाहिजे, म्हणजे जे बायोमेडिकल इंजिनिअरिंग वाले उमेदवार असतील त्यांना 2 ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे, पहिला बायोमेडिकल इंजिनिअरिंगला आणि दुसरा कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंगला। पुढे उद्यान अधीक्षक गट क S14 म्हणजे काय मित्रांनो, PSI STI ASO लेवलचं पद आहे, म्हणजे ग्रुप बी नॉन कॅजिटेड पोस्ट आहे, चांगली पोस्ट आहे ही पण। मान्यता प्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर, ऍग्रिकल्चर, बॉटनी आणि फॉरेस्ट्री या विषयांमधली पदवी पाहिजे। मान्यता प्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील पदवी पाहिजे, किंवा म्हणजे चांगले कृषीमधील जे काही उमेदवार असतील तर त्यांच्यासाठी चांगली संधी आहे उद्यान अधीक्षक बनण्याची। एकच जागा आहे परंतु त्याची फक्त। पुढे आहे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी गट क, जे काही उमेदवार पत्रकारिता आणि जनसंज्ञापन म्हणजे जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचा कोर्स खूप साऱ्या MPSCच्या मुलांनी देखील केलेला असतो पार्ट टाइम मध्ये, तर ते करू शकतात आणि त्यांना 3 वर्षाचा अनुभव मात्र इथं गरजेचा त्यांनी ठेवलेला आहे। पुढे वैद्यकीय समाजसेवक गट क, याचं पण पेमेंट चांगले S14चं पेमेंट आहे। याची जर पात्रता पाहिली, त्यांनी सांगितलेले समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी म्हणजे काय, मास्टर डिग्री किंवा मान्यता प्राप्त वैद्यकीय समाजसेवक या विषयातील MSW ची पदवी त्यांनी तिथे सांगितलेली आहे। तसेच अनुभव देखील सांगितलेले 2 वर्षाचा, या म्हणजे अनुभवाच्या बेसिसवरच तुमचं सिलेक्शन जे आहे तर ते इथं करण्यात येणार आहे। पुढे आहे डेंटल हायजिनिस्ट गट क, वेतन श्रेणी S13ची, थोडी कमी वेतन श्रेणी आहे। इथं काय म्हटलेलं आहे, 12वी उत्तीर्ण असला पाहिजे, कसा पण विज्ञान शाखेत थ्रू। त्याच्यानंतर डेंटलची त्याच्याजवळ जे आहे तर ती डिग्री असली पाहिजे, त्याला 2 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे, तर तो फॉर्म भरू शकतो। पुढे आहे स्टाफ नर्स अँड नर्स मिडवाईफ, महिलांसाठी खूप चांगली अशी संधी आहे। S13चं वेतन श्रेणी, जागा पण चांगल्या आहेत, 131 जागा आहेत। बघा, BSc नर्सिंग झालं पाहिजे, काय BSc नर्सिंग 12वी उत्तीर्ण पाहिजे, ओके, आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग आणि मिडवाईफरी याच्यामधला डिप्लोमा तुमचा जो आहे तर तो कंप्लीट पाहिजे, ओके। म्हणजे एक तर BSc पाहिजे किंवा 12वी प्लस डिप्लोमा अशा पद्धतीचं तुमचं शिक्षण पाहिजे, तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने फॉर्म भरू शकतात। परिचारिका म्हणून तुमचा 2 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी आवश्यक आहे आणि मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान पाहिजे। या ज्या वरच्या 2 गोष्टी आहेत तर त्या तुमच्या व्यवस्थित पद्धतीने असलं पाहिजे। पुढचं डायलिसिस तंत्रज्ञ गट क, वेतन श्रेणी आहे S13ची, जागा 4च आपल्याला इथं पाहायला मिळतात। विज्ञान शाखेतील किंवा DMLT पाहिजे, म्हणजे लॅबचं तुमचं शिक्षण झालं पाहिजे, 6 महिन्याचा डायलिसिस तंत्रज्ञ अभ्यासक्रम पूर्ण केलेला पाहिजे आणि 2 वर्ष कामाचा अनुभव पाहिजे। पुढे सांख्यिकी सहाय्यक, हे पद चांगलं आहे,
खूप साऱ्या उमेदवारांना भरता येईल। S13 ची वेतन श्रेणी आहे 35,400 ते 1,12,400 एवढं याचं बघायला मिळतं। बाकी याच्यात काय सांगितलेलं आहे की सांख्यिकी हा विषय पाहिजे आणि सांख्यिकी विषयासह तुमची पदवी पाहिजे, म्हणजे तुमचा स्टॅटिस्टिक हा विषय पाहिजे। तसेच 2 वर्ष कामाचा अनुभव पाहिजे संबंधित विषयासंबंधी आणि मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। पुढचं ECG तंत्रज्ञ गट क वेतन श्रेणी S13 ची चांगली वेतन श्रेणी आहे। ते ECG मशीन हाताळण्याचं तुम्हाला नॉलेज पाहिजे। मान्यता प्राप्त विद्यापीठाची फिजिक्स आणि इलेक्ट्रॉनिक्स या विषयासह विज्ञान शाखेतील पदवी पाहिजे। शासन मान्य संस्थेतील ECG टेक्निशियन विषयाचे प्रशिक्षण पूर्ण केलेले पाहिजे। 2 वर्ष अशा पद्धतीचा कामाचा अनुभव तुम्हाला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे तुम्हाला। ओके, पुढे आहे सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंट गट क, ते बघायला मिळतं। सूक्ष्म जीवशास्त्रातील पदवी पाहिजे, 2 वर्षाचा अनुभव पाहिजे त्यांना। पुढे आहार तंत्रज्ञ जागा एकच आहे याच्या, फूड अँड न्यूट्रिशन मधील तुमची जी आहे तर ती पदवी पाहिजे, पुन्हा 2 वर्ष कामाचा अनुभव त्यांनी। नेत्र चिकित्सा सहाय्यक गट क S10 ची वेतन श्रेणी आहे। 12वी पास पाहिजे, विज्ञान म्हणजे 12वी सायन्स पाहिजे। त्याच्यानंतर 2 वर्षाचा तुमचा जो आहे तर तो कोर्स पूर्ण पाहिजे त्या संबंधित विषया संदर्भात। पुढे फार्मासिस्ट वाल्यांसाठी चांगली संधी आहे, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी। याच्यामध्ये काय पाहिजे तुमचं की B फार्मसी कंप्लीट पाहिजे, तसेच तुमची नोंदणी झाली पाहिजे, म्हणजे तुमच्याजवळ ते लायसन्स असलं पाहिजे आणि 2 वर्ष संबंधित याच्यामध्ये तुम्हाला कामाचा अनुभव असला पाहिजे। म्हणजे फार्मसी वाल्यांसाठी चांगली संधी, तर त्यांनी नक्की या संधीचा लाभ घेतला पाहिजे। आरोग्य सहाय्यक महिला गट क S10 ची वेतन श्रेणी आहे, जागा 12 आहेत। फार महत्वाची गोष्ट आहे यांच्यासाठी, कारण की यांना काय पाहिजे फक्त 12वी सायन्स पाहिजे आहे आणि कामाचा 2 वर्षाचा अनुभव पाहिजे संबंधित याच्यामध्ये। आणि निवडीनंतर 12 महिन्याच्या पर्यंत त्यांना MPW चा कोर्स पास करायचं तर ते होऊन जातं, तो काही इश्यू नाही आहे। पण मेन काय 12वी सायन्स पाहिजे आणि 2 वर्ष कामाचा तुमच्याजवळ अनुभव पाहिजे। बायोमेडिकल इंजिनिअरिंग सहाय्यक, पुन्हा तेच त्याने 12वी जी आहे म्हणजे 10वी जी आहे तर ती कंप्लीट केली पाहिजे। माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे काय 10वी पास पाहिजे। ITI मध्ये इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक याचा 2 वर्षाचा त्याचा अनुभव पाहिजे आणि त्याने अभ्यासक्रम देखील पूर्ण केला पाहिजे। पशुधन पर्यवेक्षक गट क याचं पण चांगलं क्रेज राहतं। S8 ची वेतन श्रेणी आहे 25,500 ते 81,100, जागा मात्र इथं 2च आलेले, त्याच्यामध्ये एक अनुसूचित जातींसाठी एक जागा आहे आणि एकच जागा ओपन साठी आहे। त्याच्यामध्ये काय पाहिजे बघा 12वी कंप्लीट पाहिजे। पुढे पशुसंवर्धनाची डिप्लोमा म्हणजे पशुधनाचा तुमचा डिप्लोमा कंप्लीट पाहिजे आणि 2 वर्षाचा तुम्हाला अनुभव पाहिजे। या 3 अटी जर तुम्ही पूर्तता करत असाल तर तुम्ही नक्कीच जो आहे तर तो फॉर्म भरू शकता। पुढे ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, चांगली संधी आहे नर्स साठी महिलांसाठी, 38 एवढ्या जागा आहेत। बघूया काय आहे, 10वी पास पाहिजे। त्याच्यानंतर ANM चा तुमचा कोर्स पाहिजे, महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल मध्ये नोंदणी आवश्यक आहे। बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क S8 ची वेतन श्रेणी आहे, चांगली संधी आहे। याला फक्त 12वी पास पाहिजे। 12वी कशी पास पाहिजे इथं म्हटलेले आहे, विज्ञान शाखेत हो, म्हणजे काय 12वी सायन्स त्याचं पास पाहिजे, बाकी काहीच अनुभव म्हटलेले नाही। म्हणून खूप सारे उमेदवार 12वी पास उमेदवारांनी नक्की या पदासाठी जो आहे तर तो अर्ज केला पाहिजे। पुढे शस्त्रक्रिया सहाय्यक गट क S7 ची वेतन श्रेणी आहे, याची 15 जागा आहेत। याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की बायोलॉजी या विषयाचं, कारण की काय असतं खूप साऱ्या लोकांचा बायोलॉजी विषय नसतो, मॅथ हा विषय असल्यामुळे काही लोक बायोलॉजी ड्रॉप करतात। तर 12वी सायन्स पाहिजे परंतु बायोलॉजी या विषया संदर्भात आणि 2 वर्षाचा अनुभव पाहिजे संबंधित त्याच्यात। सहाय्यक ग्रंथपाल याच्या 8 जागा आहेत बघा। याच्यामध्ये काय पाहिजे फक्त तुमची B लायब्ररी म्हणजे ग्रंथालय शाखेतील पदवी पाहिजे, मराठी याचं ज्ञान, म्हणजे काय इथं अनुभव त्यांनी मागितलेलाच नाही आहे। पुढे वायरमन गट क S6 ची वेतन श्रेणी आहे, काय म्हटलेलं आहे बघा उत्तीर्ण पाहिजे। त्याच्यानंतर ITI त्याचा कंप्लीट पाहिजे वायरमन मधला आणि 3 वर्षाचा त्यांचा कामाचा अनुभव मागितलेला आहे। किती 3 वर्षाचा कामाचा अनुभव। ध्वनी चालक गट क याच्यासाठी काय पाहिजे रेडिओ आणि टीव्ही मधील तुमचा ITI जो आहे तर तो कंप्लीट पाहिजे। उद्यान सहाय्यक याच्यामध्ये BSc हॉर्टिकल्चर, ऍग्रीकल्चर, बॉटनी, फॉरेस्ट्री याच्यामधील पदवी जी आहे तर ती तुमची कंप्लीट पाहिजे। लिपिक टंकलेखन गट क S6 चांगल्या जागा आलेल्या 135 जागा आलेल्या आहेत। याची जर पात्रता पाहिली तर कोणत्याही शाखेची पदवी चालेल, 30चं मराठीचं सर्टिफिकेट पाहिजे प्लस 40चं इंग्रजीचं सर्टिफिकेट पाहिजे। कोणत्याही अनुभवाची तुम्हाला इथं गरज नाही आणि तुम्ही हा फॉर्म भरू शकता। जास्तीत जास्त उमेदवारांनी ज्यांच्याकडे टायपिंग आहे लिपिकचा फॉर्म भरलाच पाहिजे। एका लिपिकला पण सेम ही चहर्त आहे, कोणत्याही शाखेची पदवी 30 मराठी आणि 40 इंग्लिश,
कोणतेही याची जी आहे तर ती अट नाही आहे इथं. पुढचं आहे शव विच्छेदन मदतनीस गट ड चं पद आहे. याची वेतन श्रेणी 1 लेवलला असणार आहे, म्हणजे डायरेक्ट शिपाई लेवलला हा जॉब असणार आहे. पण याच्यात जर पाहिलं तर काय पाहिजे, फक्त 10वी पास पाहिजे आणि 2 वर्ष या कामाचा अनुभव पाहिजे. जे मेडिकल फील्डमध्ये ऑलरेडी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काही काम करतात, काही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर, त्यांना चांगली संधी आहे. कक्ष सेविका किंवा आया गट ड यांच्यासाठी काय पाहिजे, 10वी पास, 2 वर्ष कामाचा अनुभव पाहिजे फक्त. पुढे कक्ष सेवक वॉर्ड बॉय गट ड यांना काय पाहिजे, 10वी, 2 वर्ष कामाचा अनुभव हे पाहिजे. तर अशा पद्धतीने आपण सर्व पदांविषयी जे आहे तर ते पात्रता जाणून घेतली. तुम्ही देखील त्यामध्ये बघू शकता की तुमचं शिक्षण काय झालेलं आहे, तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी आहे तर तो फॉर्म भरू शकतात. तुम्ही जास्तीत जास्त कितीही पदांसाठी फॉर्म भरू शकतात. सर्व पदांसाठी परीक्षा वेगवेगळ्या स्वरूपाची होणार आहे. मात्र तुम्हाला जॉईनिंगसाठी खूप फायदा होणार आहे, कारण की 620 जागा आहे, तर कुठे ना कुठे तुमची निवड जी आहे तर ती होऊ शकते. जास्तीत जास्त उमेदवारांनी फॉर्म भरावा. त्यांना वाटतं की मी नवी मुंबई इथे काम करू शकतो आणि तुम्हाला वाटत असेल की मी व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करावा, मी आतापर्यंत सरळ अभ्यास फक्त सेल्फ स्टडी करत होतो, स्वतः मला चांगल्या पद्धतीने करायचं आहे, परंतु मला फुल फ्लेश करायचं आहे, त्यासाठी रेकॉर्डेड बॅच मित्रांनो. म्हणजे आज बॅच घेतली तर सर्व लेक्चर्स तुम्हाला आजच अनलॉक होऊन जातील. फक्त प्राइस आपण 999 रुपये ठेवलेली, सर्व पीडीएफ नोट्स वगैरे तुम्हाला भेटतील. आणि तुम्हाला वाटतं की माझा अभ्यास झालेला होता, मागे काही कोर्स वगैरे माझा झालेला आहे, एवढा काही कोर्स बघणं होणार नाही, परंतु मी जो अभ्यास करतोय तर तो व्यवस्थित पद्धतीने होतोय का नाही, समजतोय का नाही, याच्यासाठी तुम्ही आपली टेस्ट सिरीज जी आहे तर ती जॉईन करू शकतात. टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्ही समजू शकतात की तुमचा अभ्यास कुठपर्यंत झालेला आहे, तुमचा कोणता सब्जेक्ट जो आहे तर तो वीक आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या दिलेल्या नंबरला कॉल करू शकतात. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.